आज निघालो ऑफिसला. मी आहे सध्या दादर स्टेशनला. ठाण्यावरनं दादरला आलो. आता दादरवरनं पुढे गोरेगावला जायचं आहे. बोरिवली ट्रेनची वाट बघत होतो. आधी एक अंधेरी ट्रेन आणि मग एक AC लोकल गेलेली, त्यामुळे गाडीला गर्दी जरा वाढलेली. आता आली आपली बोरिवलीची ट्रेन. चला ट्रेनमध्ये बसू. ट्रेनमध्ये चढल्यावरती गर्दी होतीच, कारण एक AC ट्रेन गेल्यामुळे पब्लिक खूप थांबलेली. थांबलो, मग बसायला जागा भेटलीच नाही. म्हटलं चला थोड्या वेळ उभा राहू. राम मंदिर आल्यावरती बसायला जागा मिळाली, पण काय फायदा. नेक्स्ट स्टेशन गोरेगावचं आहे. गोरेगावला उतरलो. धावत ऑफिसला जायचं होतं, कारण आज मीटिंग्स लेट होत्या, म्हणून जरा घरूनच उशिरा निघालो. गोरेगाव स्टेशनला आलो. आता इथून ऑटोने परत ऑफिसपर्यंत जायचं. ऑफिस गोरेगाव स्टेशनपासून जरा बरंच लांब आहे, जवळजवळ उभं मॉलच्या पुढेच. ऑटो मिळाली. काका उतरायला तयारच नव्हते, तरी ऑटोवाल्या काकांनी म्हटले सारखा बाजूला आतमध्ये आधी लोकांना बसू द्या, मग तुम्ही जवळ उतरणार नंतर बसा. ऑटो पकडली. ऑफिसला निघालो. गोरेगाव स्टेशनच्या आजूबाजूला खूप गर्दी असते, खूप ट्रॅफिक असतं. ओव्हरच्या सिग्नलला उतरून काकांना पैसे दिले, कारण मॅन्डेटरी आहे. काका थांबत नाहीत नंतर. ओबराय मॉलपासून साधारण 1-2 किलोमीटर लांब ऑफिस आहे. सध्या खूप गरमी वाढली आहे. हे आमचा IT पार्क. ऑफिसला पोचलो. ID स्कॅन केला. ऑफिसमध्ये गेलो आणि नंतर लिफ्टची वाट बघत होतो. लिफ्ट लगेच आत्ताच गेलेली, खालतीच येत होती. म्हटलं थोडा वेळ थांबूया, तर बघितलंच तर दुसरी लिफ्ट पण बाजूला नेमकी जवळ आलेली. म्हटलं चला आज त्या लिफ्टला जाऊ. आज हा आपला आउटफिट OOTD. कसं आहे? चला आपला फ्लोर आला, 8वा फ्लोर. म्हटलं आज जास्ती लोक नसतील, कारण मिड वीकचा टाईम होता. मोस्टली ऑफिसमध्ये मंडे और फ्रायडे आणि जास्ती करून ट्यूजडेला जास्ती लोक असतात. डेस्कवरती आलो. म्हटलं चला आधी कामाला लागूया. लॅपटॉप ओपन केला, लॉग इन केलं. काम झालं. थोडासा एक छोटा ब्रेक घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी परत बाहेर आलो. पाणी प्यायलो. परत म्हटलं आता पूर्ण काम संपवल्याशिवाय काही हालायचं नाही. पाणी प्यायलो. परत जागेवरती जाऊन बसलो. आता जेवणाची वेळ झालेली. चला लंच करू. मग खालती 3rd फ्लोअरला कॅन्टीनला आलो. कॅन्टीनमध्ये खूप गर्दी होती, कारण आईन जेवणाच्या वेळेत मी आलेलो. बसायला जागाही नव्हती, पण बहुतेक लास्टला असेल असा विश्वास धरून मी चालत गेलेलो. आणि आज नेमकं इंडिया वर्सेस इंग्लंडची मॅच असल्यामुळे कॅन्टीन फुल होतं. सगळे TV बघत जेवत होते. जेवण झाल्यावरती ताक प्यायलो. गार ताक. रिफ्रेशिंग वाटतं. सध्या उन्हाळा जरा वाढलाच आहे. जेवण झाल्यावरती परत वरती जायला निघालो. कॅश काढायची होती, पण नेमकं वॉलेट आणि ATM कार्ड वरतीच बॅगेच विसरून आलेलो. वरती आलो. ऑफिसमध्ये अजून तरी कोण आले नव्हते. आपलं पाणी भरून येऊ. पाणी भरायला गेलो. पाणी भरलं. पण आता म्हटलं आता निघेपर्यंत तरी काही हालायचं नाही, कारण काम संपवलं पाहिजे. म्हणून आधी काम संपवलं. बाहेर पाणी पिण्यासाठी आणि पाय मोकळे करण्यासाठी आलो तर मॅच लागलेली होती. पब्लिक बाहेरच बसलेली. चहाच्या नावाने येऊन इथे मॅच बघत बसतात. थोडा वेळ मॅच पाहिली. परत आतमध्ये गेलो. थोडा वेळ काम केलं. तर चला काम तर झालेलं आहे. तर कल्टिश शटडाऊन केलं आणि कल्टी मारली. हा आमचा 8th फ्लोअरवरचा व्ह्यू आहे. लेफ्ट साईड थांबलो आहे. बघू लिफ्ट येईलच. हां आली लिफ्ट. चला तर लवकर घरी जाऊ, कारण इथून दादरवरनं परत ठाणे
थोडा प्रवास लांबचाच आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. मग अशी जाता जाता कॅश काढायची म्हणून आता परत 3rd फ्लोअरला उतरतो आहे. लंचच्या वेळेस ATM कार्ड आणायला विसरलेलो. आमच्या इथे बरं आहे, IT पार्कमध्ये कोटकचंच आहे सगळं. ATM मशीन्स पण कोटक, पैसा पण कोटक, सगळं कोटक. ATM मधून पैसे काढायला गेलो, म्हटलं नशिबाने सुट्टे मिळू दे. बघितलं तर सुट्टेच मिळाले. चांगली गोष्ट आहे, खर्चायची सोय झाली. परत आता 3rd फ्लोअरवरनं परत घरी. बाहेर निघालो तरी पण सध्या ऊन होतंच. ऊन असल्यामुळे जास्ती करून ऑटोवाले वगैरे जास्ती भाडं घेत नाहीत. लांबचं पाहिजे असतं. मग शेअरिंगसाठी थांबलो. शेअरिंग बघितली तर पहिली ऑटो आधीच भरली. म्हटलं चला जाऊ दे, दुसऱ्या ऑटोमध्ये बसून. दुसरी पण ऑटो लागलेली होती, ती पण पटकन भरली आणि आम्ही निघालो. गोरेगाववरनं स्टेशनला यायला थोडी गर्दीच असते आणि गोरेगाव स्टेशनच्या जवळ आज खूप ट्रॅफिक लागलं. बस आणि ऑटो खूप गोंगाट होता. तरी उतरलो पटापट. मला फास्ट ट्रेन पकडायची होती, पण बघितली तर त्याच्या आधी एक 10 मिनटं लवकर पोचलेलो. बघितलं हिशोब तेवढाच बसत होता. म्हटलं चला आधी जी भेटते तिच्याने जाऊ. धावत गेलो. उतरलो तर चालायलाही खूप गर्दी होती. बहुतेक सगळे लोक त्याच दिशेने चालले. सगळ्यांनाच दादरला जायचं. बघितलं तर जवळ आलेली ट्रेन. म्हटलं पळत आता ट्रेन पकडावी लागेल. ट्रेन प्लॅटफॉर्मवरती गेलो. जाताच नेमकी ट्रेन सुटली. म्हटलं त्याला आता 2nd ट्रेनसाठी थांबावंच लागेल. 2nd ट्रेनसाठी थांबलो. तितक्यात दुसरी ट्रेन आली. ती स्लोच होती. ठीक आहे, आज स्लो तर स्लो, फास्ट तर मिळाली नाही. ट्रेनमध्ये बसलो. नंतर उतरलो दादरला. दादरवरनं परत ठाणे ट्रेन पकडली. ठाणे ट्रेनला पण गर्दी होती, कारण ऑफिस सुटायची वेळ झालेली होती. तशी तर सध्या ह्या वेळेत गर्दी नसते, पण गर्दी मिळालीच. ट्रेनमध्ये पण बसायला जागा नव्हती. ॲज युजल ठाणे ट्रेन पॅकच येते. आम्ही बसलो. नंतर मग ठाण्याला उतरलो. ठाण्याला उतरून परत ऑटोने परत घरी. घरी पोचेपर्यंत उशीर झाला, कारण आज ट्रॅफिक जरा जास्तीच लागलं. ऑटो रस्त्यात सोडली. आता पायी चालत घरी जाऊन जरा म्हटलं आराम करूया. तर आज जो महाबळेश्वरचा एक मिनी पिकनिक व्लॉग शूट केलेला वीकेंड ट्रिपचा, तर तो राहिला. ही आपली गाडी इथे पार्क केली, त्याच्यावर धूळ बसली. तर वरती जाऊया. वरती गेल्यावरती ट्रॅव्हल व्लॉग एडिट करणार आहे. एडिटिंग संपवून पब्लिश करायचं आहे. ती सगळी कामं आहेतच. चलो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. आणि ट्रॅव्हल ब्लॉग बघा.